मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण होणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषणाला बसणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानाची पाहणी करण्यात येते आहे। स्टेजची जागा, बैठक व्यवस्था, आंदोलकांचे प्रवेश आणि मार्ग, सुरक्षा तसंच आवश्यक सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे। मराठा समाजातील समन्वयकांसोबत नियोजन बैठकही होणार असून आंदोलनाच्या तयारीला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे। सुद्धा गणेशोत्सवाच्या काळामध्ये मराठा बांधवांचं मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आलं होतं। यंदा सुद्धा 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे मराठा बांधव हे एकत्रित येणार आणि त्याचसाठी इथे पाहणीसाठी मराठा समाजाचे जे काही एक मंडळ आहे, शिष्टमंडळ आहे, ते इथे आझाद मैदानात पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या या आझाद मैदानामध्ये 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण होणार आहे आणि याचसाठी आज आझाद मैदानामध्ये पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 29 तारखेलाच याच ठिकाणी ओबीसी समाजाने सुद्धा आंदोलनासाठी या मैदानाची परवानगी मागितलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला या सगळ्या संदर्भातली परवानगी मिळते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर आता मराठा समाजाकडून तयारीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। कशा पद्धतीचा स्टेज असणार आहे, कशा पद्धतीची इथे व्यवस्था असणार आहे, त्या सगळ्या संदर्भातली तयारी आणि एक ढोबळ जे आहे, एक स्ट्रक्चर इथे तयार करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून सध्या ही तयारी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आणि सगळ्या गोष्टी, कायदेशीर गोष्टी असतील किंवा मुंबईकरांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून मराठा समाजाचं नियोजन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने पुन्हा एकदा आंदोलनाला स्वरूप येतं आणि कशा पद्धतीचं आंदोलन केलं जातंय हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। माझ्याबरोबर प्रशांत जे आहेत, जे समन्वयक आहेत मराठा क्रांती मोर्चाचे। सर, खरं तर गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये आंदोलन झालं होतं, मोठं आंदोलन झालं होतं। यंदा पुन्हा गणेशोत्सव जवळ आलेला आहे, तुम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे। कशा पद्धतीने पाहणी करण्यात आली, यावेळेस काय वेगळेपण असणार आहे, गेल्या वर्षीच्या काय त्रुटी झाल्या होत्या ज्या यावेळेस घडणार नाही? बघा, गेल्या वर्षी ज्या त्रुटी आहेत किंवा काय असतील त्या आम्हाला काढायच्या आहेत। कारण आम्हाला असं माहिती आहे की गणेश उत्सवाच्या गेल्या वेळी आपल्याला जो त्रास झाला होता म्हणजे आम्ही आमच्या मागण्यांसाठी आलो होतो। त्रास झाला म्हणून चालणार नाही। आम्ही गणपती बाप्पालाच भेटायला होतो, त्याच्याकडे मागणं होतं म्हणून आम्ही तसं आलो होतो आणि ह्यावेळी सुद्धा त्याला 1 वर्ष पूर्ण होतं। मग ह्याच महिन्यात आपण गेल्या वर्षी गणपती होते आणि तुम्ही सर्व होतातच, त्यावेळी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काय काय त्रुट्या होत्या आणि काय झालं होतं। त्यावेळी थोडंसं शासनाने दुर्लक्ष केलं होतं, वाटलं होतं की त्याला की मनोज दादांना वाशीमध्येच अडवलं जाईल आणि तसं होईल, पण मनोज दादा इथे पोहोचले आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण लाखोनी जो मराठा समाजाचा जनसमुदाय आला, त्यामुळे ते झालं प्रकार अनपेक्षित होतं। आज ऑलरेडी ते अपेक्षित होतं, पण शासनाने थोडा सिरियसनेस घेतला नव्हता आणि त्याचा परिणाम झाला। आंदोलन मी तर ठाम आहे, जरांगे साहेब सुद्धा ठाम आहेत आणि आम्ही संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे एकजुटीने उभा आहे। ज्या गोष्टी गेल्या वेळी राहिलेल्या आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आणि माझ्या संपूर्ण महामुंबईच्या टीमची जबाबदारी आहे की बाबा जो येणारा मराठा जो आहे, जो वाशीमधनं येईल, अटल सेतूवरनं येईल, ठाण्यावरनं येईल किंवा इकडनं ह्याच्यावरनं येईल, विरार वसईवरनं येईल, त्यांना व्यवस्थित आणणं आणि त्यांना व्यवस्थित पोहोचवणं आणि त्यांना इथे संपूर्ण सुखसोयी म्हणता येत नाही, मग ज्या सोयी असतील ते जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या मुंबईतल्या मराठ्यांचं असेल, एवढं मी तुम्हाला सांगतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। आपण जर पाहिलं तर 29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाला आमरण उपोषणासाठी पुन्हा एकदा येऊन बसणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर तरुण अर्थात मराठा समाजाचे जेनजी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि या सगळ्या येणाऱ्या बांधवांची कुठेही त्रुटी होऊ नये, गैरसोय होऊ नये यासाठी आज पाहणी केलेली आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन आणि त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज हे समन्वय समिती या ठिकाणी आझाद मैदानात आलेली आपल्याला पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।